महापौर महोदया, पॉइंट ऑफ ऑर्डरला 12 मिनिटे घेतली. म्हणजे हा नियम सर्वांना असला तर बरं होईल. महापौरमध्ये आठवण करून देतो मी. पॉइंट ऑफ ऑर्डर तुम्ही आम्हाला सुनावता की फक्त पॉइंटवर बोला. हे काय दुसऱ्यांदा त्यांनी प्रस्ताव मांडला, ठीक आहे. सुरेश पाटलांनी खूप कागद गोळा केलेले आहेत. सुरेश पाटील हुशार आहेत. आता सुरेश पाटील हुशार आहेत, याच्यात वैयक्तिक काय आलं? आहेत कौतुक केलं तुमचं. सन्माननीय सदस्य, आपण विषयावर बोला. बाकीच्या बोलू गोष्टी देतील तर बोलेल ना मी. आपण त्यांची स्तुती करू नका. बरं, आपण बोला. धन्यवाद. आपल्याला राग येऊ देऊ ना. बर मॅडम महोदया, काही लोक जज बनायला जातात आणि अंतिम निर्णयापर्यंत येतात. असा प्रकार या सभागृहात चाललेला आहे. आज मी निर्णय घेतलेला आहे, राऊत गेठेंना परत पाठवलं अशा तोऱ्यात आहेत काही लोक. ठरावाच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगतो, पुन्हा एकदा सभागृहातील माझ्या सुज्ञ नगरसेवकांना सांगेन की वैयक्तिकरित्या हा खेळ मांडू नये. राहुल गेठे माझे नातेवाईक आहेत का? नाही. राहुल गेठे कोणी माझे लागतात? नाही. परंतु एक अनुभवाच्या माध्यमातून मी सभागृहाला विनंती करतो मॅडम की हे तुतू मयमय आपण कोणाशी पंगा घेतो? शासनाशी. ही महापालिका कोणाच्या आधिपत्याखाली चालते? शासनाच्या. मग एक दिवशी असा ठराव आणतील सागर नाईक साहेब की शासनाला आपण काढून टाकूया, असं येऊ शकेल. नाही सांगतो मी. पॉइंट ऑफ ऑर्डर. बोलू द्या त्यांना. राहुल गेठे साहेब म्हणजे शासन आहेत का? नाही. मग तुम्ही कशाला त्यांचं नाव घेऊन शासनाबद्दल बोलताय? अहो, तुम्हाला मी किती वेळा त्यांच्या रूममध्ये बघितलं कामासाठी. आज तुम्ही त्यांनी जबाबदारी दिलेली होती आयुक्त त्यांच्यावर. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला ना, शासनाच्या विरोधात जाताय म्हणून. सन्माननीय राहुल गेटे जर सन्माननीय सदस्य, आपण बसा. राहुल गेटे साहेब एक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी होते आणि अधिकाऱ्याकडे कुठल्याही अधिकारी, खिल्लारे मॅडम अधिकारी आहेत, त्यांच्याकडे कामं घेऊन आपण जातो. प्रशासकीय अधिकाऱ्याकडे नाही सदस्य जाणार, कोणाकडे जाणार? त्याच्यामुळे आपण हा इथं जातो, तो तिथं जातो, हा विषय नका सांगू. आपण ह्या विषयावर बोला ना. मी ऐकायला थांबलो त्यासाठी. मी त्यासाठी जे ठरलेली वेळ आहे ती मोडून काढली. आज या ठिकाणी निर्णय देऊन मोकळे झाले सभागृहात. कशाच्या आधारावर? त्यांनी बोलून दाखवलं की राहुल गेठे यांना आपण पाठवण्यात आलं, जवळपास पाठवण्यात आलं. त्यांना ताबडतोब ह्या कॅडरमधून काढून टाका. महापौर महोदया, राहुल गेठेंची जी निवड आहे ती शासनाकडं IAS IPS फार मोठ्या वरच्या लेवलच्या दर्जाची लोक असतात. त्यांच्या माध्यमातून या शिफारशी करून राहुल गेठे आलेले आहेत. आणि सन्माननीय डॉक्टर कैलास शिंदे हे काय तुम्हाला साधी व्यक्ती वाटली? त्यांनी सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि आज आपण सभागृहात वैयक्तिकरित्या त्यांना हे करतोय, मानहानी करतोय. एखाद्या सदस्याचं, एखाद्या अधिकाऱ्याचं सभागृहात नाव घेऊन त्याला डिस्करेज करणं हे सभागृहाचं काम नाही.
म्हणजे माझं काम झालं नाही म्हणून त्याला काढून टाकायचा, हे असं चालणार नाही. हे तुम्ही किती अशी स्वप्न पाहिली की आम्ही ह्या अधिकाराला आज ठेवू, उद्या कैलास शिंदे साहेबांना काढू, उद्या पवार साहेबांना काढू, उद्या शिवराम बडलाला सभागृहातून काढू, शक्य नाही. अशा कोणी स्वप्नात राहू नये. शासन आहे. आणि त्यामुळं आज जो हा ठराव आलेला आहे त्याचा मी निषेध करतो. असे ठराव जे जे काही वैयक्तिक आणतील त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. 2021 नंतर आज त्यांना माहीत पडलं की राहुल गेटे महापालिकेत आहेत आणि त्याला ताबडतोब हाकलून द्या म्हणून. वास्तविक पाहता त्या ठिकाणी 2 उपायुक्तांच्या पोस्ट होत्या. ज्या वेळेला पटणीगिरी उपायुक्त होते त्यावेळेला आपण या सभागृहात होतो मला वाटतं, कारण त्यांच्या नियुक्तीनंतर आपल्या महापालिकेची जी उपायुक्ताची पोस्ट होती ती डिमॉलिश होणार होती आणि एक फक्त शासनाची राहणार होती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पद्धतीनुसार पटणीगिरी गेल्यानंतर आम्ही ट्राय केला की ही उपायुक्त पोस्ट महापालिकेच्या माध्यमातून जिवंत राहावी, परंतु त्याला यश आलं नाही. शासनाकडची पोस्ट वॅकंट होती आणि शासनाने त्यांना त्या पोस्टला पाठवलेलं आहे. आणि त्यामुळं असं कोणी समजू नये की आम्ही ठरवलं आणि राहुल गेठेंना आम्ही या ठिकाणी हाकलून दिलं. माझी पुन्हा पुन्हा विनंती राहील की आपण शासनाबरोबर, कारण हा शासनाकडे जाणार आहे. अशासकीय ठराव जरी असला उद्या मान्य आयुक्तांना तर मंजूर पाहिजे. आयुक्त साहेब आपण मला या बाबतीमध्ये निवेदन कराल का? सन्माननीय आयुक्त साहेब, आपण निवेदन करा. मी निवेदन करणार आहे. सर्व सदस्यांची मतं व्यक्त झाल्यानंतर निवेदन करायचं का आत्ता करायचं? सभागृहानं मला सांगितलं तर मी तसं करेन. पहिलं केलं तर बरं होईल साहेब, म्हणजे यांना बोलायची तरी वेळ येणार नाही. मला असं वाटतं की सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर मी मत व्यक्त केलेलं बरं होईल. बरं, ठीक आहे. धन्यवाद. सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी.